नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. मित्रांनो, जून महिन्याचे पैसे मिळणार आहे, तसेच थकीत अनुदान सुद्धा मिळणार आहे. तर त्याबाबत नवीन शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि पोर्टलवर मेसेज सुद्धा आलेला आहे आणि आजपासून हे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर मग मेसेजमध्ये काय माहिती दिलेली आहे ती बघा. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता SAS-maha-it.org या पोर्टलवर मेसेज आलेला आहे की आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 26 मे 2026 रोजी 2:30 वाजल्यापासून ते या ठिकाणी बघा 26 मे 2026 रोजी 26 ही तारीख चुकलेली आहे. या ठिकाणी 27 पाहिजे होती, म्हणजे 27 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही असा मेसेज आलेला आहे. या ठिकाणी फक्त दिव्यांग आहे हे सुद्धा त्यांचं चुकलेलं आहे. आपण या ठिकाणी चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की सर्वच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत, विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहे, यांच्या सर्वांसाठी हा जून महिन्याचे पेन्शन बाबतचा JR आहे, मेसेज आहे. मग काही जणांना मे महिन्याचे पैसे मिळालेले नाही, त्यांनासुद्धा या मार्फत पैसे देण्यात येणार आहे. तर ज्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान आहे, म्हणजे मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये पैसे मिळालेले नाहीत, अशा सर्व दिव्यांग बांधव असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अशा सर्वांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे. पासून हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तसेच या संदर्भात नवीन JR सुद्धा आलेला आहे की विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग 26 मे 2026 विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे. सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आता जून महिन्याच्या पेन्शनसाठी हे पैसे देण्यात आलेले आहे. आपण या ठिकाणी बघू शकता 2026-27ची एकूण मंजूर तरतूद एवढे पैसे आता शासनाने या विभागाकडे पाठवलेले आहेत. तर आता 126,30,66,000 एवढा निधी हा जून महिन्याच्या पेन्शनसाठी वितरित करण्यात आलेला आहे. आता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील. तसेच काही जे लाभार्थी आहेत त्यांना मागीलसुद्धा पैसे मिळणार आहेत. तर आपण या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने श्रावणबाळ सेवा योजना आणि वरचा जो निधी आहे 126 कोटी, तो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे की तीनकरता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम PPDA खात्यावर वर्ग करून संवितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे जरी दिव्यांग बांधवांची पेन्शन गेली असली तरी ती सध्या जुन्या पद्धतीनेच विशेष सहाय्य विभागाकडून वितरित केली जाणार आहे. त्यासाठी हा निधी ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे आणि आजपासून 1 ते 2 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे. 30 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना हे पैसे मिळून जातील. तसेच जे दिव्यांग बांधव आहेत, विधवा महिला आहेत, अशा सर्वांना हयातीचा दाखला जमा करणे, उत्पन्नाचा दाखला जमा करणे, त्यासोबत आधार कार्डची झेरॉक्ससुद्धा तहसील कार्यालयात जमा करणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. तरी ज्या लाभार्थ्यांच्या हयातीचा दाखला, आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला जमा केला नसेल त्यांनी लवकरात लवकर जमा करा आणि तुम्हाला पैसे मिळाल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.